नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही घरी बनवणार आहोत एक रेसिपी, ती म्हणजे कोळंबी बिर्याणी. तर पहिल्यांदाच बनवतोय, तर कशी होते ती बघूया कोळंबी बिर्याणी. तर चला आता सुरुवात करूया. तर मंडळी, इकडे बघतोय आम्ही तांदूळ घेतलेले आहेत, बासमती तांदूळ बघा इकडे आणलेले आहेत. आता आपण आपल्याला शिजवायचे ते तांदूळ सुरुवात करूया. आता आपण या साईडला बघतोय आम्ही कोळंबी आणलेली आहे 200 ग्राम इकडे बघा. आणि आता दीक्षा आता कोळंबी साफ करणार आहे. तर मंडळी इकडे बघा, आता आमची कोळंबी साफ होते. इकडे हे जे वरचे सोगे आहेत आपल्याला काढायचे आहेत. इकडे बघतात मंडळी, आपले तांदूळ धुवून झालेले आहेत आणि आता आपल्याला 5-10 मिनिटे असेच पाण्यात पोळ घालायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला शिजवायचे आहेत. फक्त आपली कोळंबी साफ झालेली आहेत आणि कोळंबीमध्ये आतमध्ये सीर असते ती काढलेली आहे आणि व्यवस्थित स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतलेली आहे कोळंबी. आता तिला सर्व आलं लसूण प्याज सर्व टाकून मॅरिनेट करून घ्यायचे आपल्याला. हळद आणि आपल्याला गरम मसाला, गरम मसाला आहे, लाल तिखट, इकडे लाल तिखट मसाला. तुम्हाला कसं पाहिजे तसं टाकू शकता तुम्ही. इकडे आपल्याला टाकलाय आता बिर्याणी मसाला. एक पॅकेट 2 पॅकेट टाकायचे. एक पॅकेट टाकूया आधी. इकडे टाकला बिर्याणी मसाला. आणि आता आपण घेऊन लिंबू पिळून घेऊया. लिंबू आहे इकडे, अर्धा लिंबू पिळायचा आपल्याला बिर्याणीमध्ये, कोळंबीमध्ये. इकडे टाकलेले आहे आलू लसूण प्याज. आणि आता आपल्याला कोळंबीमध्ये मिक्स करून मॅरिनेट करून घ्यायचं आपल्याला. मॅरिनेट करून झाल्यानंतर 15 मिनिटं आपल्याला झाकण मारून अशी ठेवायची आहे. या साईडला आपली कोळंबी मॅरिनेट करून झालेली आहे. आता आपण 10-15 मिनिटं झाकण मारून ठेवूया. इकडे पाणी गरम झालेलं आहे आणि आपण भातासाठी इकडे फोडणी द्यायची आपल्याला. आहे टाकले तूप, हे टाकले तूप. आणि आता आपल्याला तेजपत्ता आणि काही दालचिनी वगैरे टाकायचे आहे. दालचिनी, मिरची वेलची ना, काळी मिरी, लवंग आणि जिरं टाकायचं आपल्याला. हे सर्व टाकलेलं आहे. थोडंसं आपल्याला फोडणी देऊ. नंतर टाकायचं भात ना, तांदूळ टाकायचे. तांदूळ टाकायचं आपल्याला. ते तांदूळ आहेत थोडे फुगत टाकलेत पाण्यामध्ये. 10-15 मिनिटं घालून घेऊया थोडंसं. इकडे आपण फोडणीमध्ये तांदूळ टाकलेले आहेत या साईडला. टाकायचं पाणी, गरम पाणी केलेलं आहे, टाकायचं भातामध्ये. कांदा घेतलेला आहे आपल्याला फ्राय करायला, आपल्या बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी. कांदा आपल्याला फ्राय करायचे कापून. इकडे टमाटर आहे, इथे मिरची सुद्धा आहे. आणि इकडे हा काय पुदिना ना, पुदिना. आणि या साईडला आहे कढीपत्ता. हे सर्व आपल्याला ॲड करायचे आहेत, मस्त करायला आहे. आणि आपल्या चवीनुसार टाकायचं आहे मीठ आपल्याला. इकडे मीठ टाकलं आहे चवीनुसार. कांदा फ्राय करायचा आहे बघा. हे टाकलं कांदा फ्राय करायला. त्याला व्यवस्थित परतून आपल्याला घ्यायचं आहे. लालसर करायचे. लालसर करायचं आपल्याला परतून. भात एकदम मस्त पैकी शिजलेला आहे व्यवस्थित. आणि पाणी काढून आम्ही घेतलेलं आहे. या साईडला पाणी आहे. हा पाणी आपण पिऊ पण शकतो. एखादा माणूस आजारी पडला की त्याला हे भाताची प्याज दिली जाते पियाला, तर हा आपण पिऊ शकतो. इकडे बघा आमचा भात आहे व्यवस्थित झालेला. याचा काय होतं, त्याला साखी हलवायला पाहिजे, नाही तर परत चिकट नाही पाहिजे.
सुसुडी झाला पाहिजे. इकडे कांदा आमचा झाला व्यवस्थित फ्राय. मी इकडे त्या साईडला होत आहे. असं त्याला लाल कलर आलेला आहे. इकडे आपल्याला फोडणी देण्यासाठी कांदा आहे, याच्यात टमाटर आहे, त्या साईडला मिरच्या आहेत. हे सर्व आपल्याला द्यायचं आहे. आपला कांदा झालाय फ्राय एकदम मस्त की असा कुरकुरीत बघा झालाय, कुरकुरीत एकदम मस्त की. इकडे टमाटर, कांदा, मिरची कापलेली आता आपल्या ह्याची फोडणी द्यायची आहे. आणि इकडे आपली मॅरिनेट केलेली कोळंबी आहे, ती आपल्याला फोडणी देऊन त्याच्यामध्ये टाकायची आहे. इकडे ठेवलं टोप आणि इकडे टाकलेलं तेल. आता तेल गरम होतोय. इकडे टाकलाय कांदा फोडणी देण्यासाठी, त्याला आपल्याला परतून घ्यायची आहे. कांदा झाला परतून. आता टाकलाय टमाटर, मिरची सुद्धा ऍड केलेली आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ग्रेव्ही करायची. ग्रेव्ही करायची. ग्रेव्ही इकडे आता आपल्याला मीठ ऍड करायचं आहे चवीनुसार. आपल्या इकडे सर्व मिक्स करून झालं आहे. आता ग्रेव्ही झाली आहे पूर्ण. आपल्याला झाकण ठेवायचं आहे 10-15 मिनटं. लेस आणि मस्त झालेली ग्रेव्ही. आता आपल्याला भात ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये. भात पण मस्त सुटसुटीत झाला. सुसटीच पाहिजे भात एकदम व्यवस्थित. आपला कांदा ऍड करायचा आहे, फ्राय केलेला कांदा व्यवस्थित असा. राईस ऍड करायचं आहे इकडे. आपण राईस ऍड केलेला आहे याच्यावरती. ऍड झालेला आहे. भात टाकल्यानंतर परत कांदा ऍड नाही, त्यामुळे आपलं हे कोथिंबीर. आता आपल्याला झालेला भात आहे तो सगळं आपल्याला वरती ऍड करायचं सर्व. आणि वरती कांदा पण फ्राय झालेला टाकलाय. आता वरून टाकूया आपण कोथिंबीर. तर मंडळीकडे आपली आता बिर्याणी तयार झालेली आहे, कोळंबी बिर्याणी. इकडे आमची बिर्याणी झालेली आहे तयार फायनली. आता आम्ही बसतोय जेवायला. इकडे बघा एक नंबर अशी बिर्याणी झाली मस्त की. मस्त झाली बिर्याणी. तो आमची बसली जेवायला. दीदी इकडे बसलेले आहे. बिर्याणी त्याची खूप आवडते बिर्याणी. तर मंडळीकडे मी जेवायला बसलो आहे. कशी वाटली बिर्याणी? चांगली आहे ना बोलू? कशी आहे? छान आहे ना? हां इकडे बघा. आणि मी पण जेवायला बसलो इकडे. इकडे आता आमची बिर्याणी खायची सुरू झाली आहे. तर मंडळी आजची रेसिपी होती कोळंबी बिर्याणी.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये